5 मिनिटाच्या शूटसाठी साडी नेसणं माझ्यासाठी खूप सोपं आहे, पण दिवसभर साडी नेसून ब्लॉग शूट करणं आणि दिवसभर घरातली कामं करणं माझ्यासाठी खूप अवघड आहे। तुम्ही प्रत्येक वेळेस मला गाऊनमध्येच बघता, म्हणून म्हटलं चला आज साडीमध्ये दाखवूया मी कशी दिसते। तर नमस्कार मंडळी, शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। मिनी ब्लॉग शेअर करते आहे, याचा लॉंग व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर तुम्ही तो जाऊन नक्की पहा। तर बघू शकता सकाळची घाई गडबड, त्यात चहा बनवायचा, जेवण बनवायचं, आर्यांच्या पप्पाला जायचं होतं म्हणून 2 टायमाचा स्वयंपाक इथे चालू होता। जसं की त्यांना 2 टायमाचा डबा द्यायचा म्हटल्यावर जास्तीच्या चपात्या आणि 2 भाज्या द्यायच्या होत्या। त्यात मी आहे ना वांग्याची 1 सुक्की भाजी, 6 चपात्या आणि इथे सोड्याची भाजी बनवायचं चालू होतं। आता मला सांगा कमेंटमध्ये, सोड्याची भाजी कोणाकोणाला आवडते? मला तर अजिबात आवडत नाही, खूप जास्त वास येतो, पण काय करणार, नवऱ्याला आवडती म्हणल्यावर त्यांच्यासाठी तर बनवावंच लागते, बरोबर ना। घरातल्या मेंबरला आवडतं म्हणलं तर बनावंच लागतंय, आपलं काय, आवडलं नाही आवडलं असो। इथे मस्त वांग्याची भाजी बनवली आणि सोड्याची भाजीची तयारी चालू होती। आता ही सोड्याची भाजी कशी बनवायची याचा लॉंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर त्यात जाऊन तुम्ही बघा। आता मी काय तर जास्ती सांगत नाही, पण हा एवढं सांगू शकते, 1 नंबर झाली होती। असं वाटत होतं गप्पा गप्पा खावा, पण काय करणार, मला आवडत नाही असो। इथे 2 भाज्या रेडी केल्यानंतर आर्यनचे पप्पा गेले आणि मग आर्यनचं स्कूलमधून येण्याचा वेळ झाली होती, मग त्याला घ्यायला गेले होते अशी नट्टाफट्टा करून। नाही हो, स्कूलमध्ये नट्टाफट्टा करून त्याला घ्यायला नाही जात, पण मला व्हिडिओ शूट करायचे होते कॉमेडी, आणि त्याच्यासाठी मी रेडी झाले होते आणि त्यात आर्यनचा टाइम झाला होता। मग काय, त्यालाच पहिलं घेऊन आले, त्याच्यानंतर व्हिडिओ शूट केले, अपलोड केले आणि परत चेंज केलं आणि मग मी आले डायरेक्ट जिममध्ये। तुम्ही म्हणता काय जिम जिम करती, तर नाही बाबा, नवीन वर्ष लागल्यापासून जिमचं महत्वाचं आहे। आता लवकरात लवकर वजन कमी करायचं म्हणल्यावर जिम जिम तर करावंच लागेल। कुणी आपल्याला काकूबाई, आंटी, मावशी म्हणण्यापेक्षा आपण आपल्या आहे तशा फॉर्ममध्ये येणं खूप गरजेचं आहे। आणि वय तर कमी आहेच, पण दिसायला पण कमी पाहिजेच ना। असं नको की वय कमी आहे आणि दिसते 50-60 वर्षाचं, तर असं वाटू नये म्हणूनच व्यायाम करायला लागलेली आहे आणि हा कंटिन्यू राहणार आहे आणि तेच तुमच्यासोबत थोडं थोडं शेअर करणार आहे। तर इथे व्हिडिओ खूप फास्ट केलाय, कारण तुम्हाला सर्व दाखवायचं असतं, त्याच्यामुळेच आहे ना इथं स्पीड वाढवलाय व्हिडिओचा। एवढं फास्ट व्यायाम तर करतच नाही, तुम्हाला वाटण झालं 5 मिनिटात व्यायाम, नाही 2 तास लागतात व्यायामला, तेव्हा कुठं व्यायाम होतो। सायकल तर अशी चालवत होते जसं काही आता मी 2 दिवसात बारीक होईन, तसं असतं तर किती बरं झालं असतं ना। मागे ती बाई होती ना, म्हटलं चला तुम्हाला दाखवावं, मला तसंच व्हायचंय, तुम्हाला पण कळायला पाहिजे ना मी कशासाठी प्रयत्न करते, तर तसं व्हायचं होतं, म्हणूनच माझं सगळं असा व्यायाम चालू असतो। मग काय, मी मस्त असा वर्कआउट फिनिश केला आणि येताना शुक्रवारचा बाजार होता म्हणून खायचंच घेऊन आले। भाजीपाला काय आणलाच नाही, ते मम्मी आणणार होती, मग म्हटलं चला आपण फक्त खायचंच घेऊन चालूया, तेच महत्वाचे। मग काय, आले, बसले, टरबूज चिरलं, खाल्लं आणि व्हिडिओ एडिट करायचा होता म्हणून आहे ना मस्त अशी बेडरूम मध्ये शांततेत बसले होते दुपारच्या वेळेत। तेवढ्यात माझ्या शेजारी आर्यन झोपला। आता तो अभ्यास करता करता झोपी गेला होता, असं तर तो झोपत नाही, पण अभ्यास करायचं म्हणलं की त्याला झोप येते। मग म्हटलं जाऊ दे, चला आराम करू दे, मग फ्रेश होईन। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।